प्रियानो, परमेश्वराने जे काम आमच्या जीवनात केलेलं आहे ते आम्ही कोणी विसरू नये. आणि म्हणून परमेश्वर या ठिकाणी म्हणाला की तू स्वतःविषयी सावधगिरी बाळग आणि स्वतःला फार जप. ह्यासाठी स्वतःविषयी सावधगिरी बाळगायची आहे, ह्यासाठी आम्ही स्वतःला जपायचं आहे की परमेश्वरानं केलेलं कार्य आम्ही कोणी विसरू नये. इस्रायल लोक विसरत होते आणि म्हणून देवाला हे सांगावं लागलं की विसरू नका म्हणून. प्रियानो, मला तुम्हाला सांगू द्या, प्रत्येक दिवशी देवाचं कार्य आपल्याला आठवायचं आहे. 2025 मध्ये देवानं काय केलं, कशा प्रकारे आम्हाला पुरवठा केला, कशा प्रकारे अद्भुत कार्य आमच्या जीवनात केली, ते आम्ही विसरू नये, तर ते आम्ही आमच्या हृदयात ठेवायचं आहे. हालेलुया. आणि म्हणून आम्ही देवाचं वचनाप्रमाणे पुढे जायचं आहे आणि म्हणायचं की प्रभू परमेश्वरा, तुझ्या गोष्टी आम्ही विसरणार नाही. आणि देव ह्या ठिकाणी सांगितलं की बघ, तू ह्या ठिकाणी सांगितलं नाही तर तू ज्या गोष्टी डोळ्यांनी पाहिल्या आहेत त्या विसरून जाशील. देवानं या ठिकाणी एक इशारा दिलेला आहे, तू विसरून जाशील. ज्या डोळ्यानं तू गोष्टी पाहिलेल्या आहेत ते विसरून जाशील, त्या विसरू नकोस. जे तुम्ही आणि मी, आपण सर्वांनी देवाचं अद्भुत कार्य आमच्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. कसं परमेश्वरानं आम्हाला पुरवठा केला, कसं आम्हाला देवानं सहाय्य केलं, कसं आम्हाला आरोग्य दिलं, कशा प्रकारे परमेश्वरानं मार्ग काढला, कशा प्रकारे आम्हाला पापातून शापातून रोगानं बाहेर काढलं, हे देवाचं अद्भुत कार्य आमच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि देव सांगत आहे की जे डोळ्यानं तू पाहिलेलं आहेस ते विसरून जाशील. बघ प्रियानो, आम्ही कधीच देवाचं कार्य विसरू नये, उलट ते देवाचं कार्य आठवून आम्ही परमेश्वराला धन्यवाद द्यायला पाहिजे. म्हणून देवाचं कार्य आपल्याला मनात साठवायचं नाही, तर देवाचं कार्य आपल्या अंतःकरणात साठवायचं आहे. आमेन. कारण मनातल्या गोष्टी आम्ही विसरून जाऊ शकतो, पण अंतःकरणातल्या गोष्टी आम्ही कधीच विसरणार नाही. आमेन. तर त्यासाठी प्रियानो, देवाचं वचन आम्हाला सांगतंय की त्या मनातून जातील, तुझ्या हृदयातून निघून जातील. आम्ही सर्व गोष्टीपेक्षा आपल्या अंतःकरणाचं विशेष रक्षण करायला पाहिजे. आणि ज्या अंतःकरणात गोष्टी साठवणार तेच आपल्याला लाभाचे आहेत. आणि देवाची आराधना करायचं आहे, देवाला महिमा द्यायचा आहे की देवा, ज्या गोष्टी तू आमच्या जीवनात केलेल्या आहेस त्याबद्दल तुझ्या नावाला कोटी कोटी धन्यवाद देतो. इस्रायल लोक ते विसरत होते आणि ते देवाला आवडत नव्हतं. देवाची इच्छा आहे की देवाचं कार्य आम्ही विसरू नये. ओके. आणि त्यासाठी प्रियानो, आपल्याला देवाला धन्यवाद द्यायचा आहे, देवाचं गौरव करायचा आहे, देवाला म्हणायचं प्रभू मी त्या अंतःकरणात साठवीन. जसं मरिया म्हणाले की मी त्या सर्व गोष्टी कुठं साठवून ठेवलेल्या आहेत, देवाच्या गोष्टी मी अंतःकरणात साठवून ठेवलेल्या आहेत. आणि ज्या अंतःकरणात साठवून ठेवणं गरजेचं आहे आणि त्याद्वारे आपल्याला देवाला महिमा द्यायचा आहे. म्हणून प्रियानो, पहिली गोष्ट आपल्याला देवाचं कार्य लक्षात ठेवायचं आहे. दुसरी गोष्ट, देवाचं कार्य आमच्या अंतःकरणात ठेवायचं आहे. तिसरी गोष्ट, अंतःकरणात ठेवलेल्या गोष्टी आपल्या पुढच्या पिढीला द्यायच्या आहेत. मग ह्या वचनात सांगितलंय, तू आपल्या पुत्र पौत्रांना त्याची माहिती द्यावी. देवाची इच्छा आहे की देवाचे आशीर्वाद, देवाचं कार्य, देवाचे अनुभव हे फक्त आमच्या पुरतेच ठेवू नये, तर आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीला द्यायला पाहिजे. हालेलुया. तर प्रियानो, अशा प्रकारे आम्ही देवाचं कार्य जाणलं पाहिजे आणि ते कार्य आपल्या मुलामुलींना, आपल्या लेकरांना, आपल्या येणाऱ्या पिढीला सुद्धा ते द्यायला पाहिजे. आणि जेणेकरून ते सुद्धा देवाची महिमा करतील, ते सुद्धा देवाचं गौरव करतील. हालेलुया. प्रियानो, देवानं अद्भुत कार्य केलेलं आहे. एक गोष्ट तुम्हाला सांगतो की जेव्हा यार्देन नदी जेव्हा पार करतात इस्रायल लोक, पण त्यावेळेस दुथंडी भरून ती नदी वाहत होती. पलीकडे जाणं फार फार मोठं टेन्शन होतं त्यांना. परंतु त्यावेळेस देवानं अद्भुत कार्य त्या इस्रायल लोकांसाठी केलं. काय केलं? पाणी तिकडंच थांबवलं आणि कोरड्या नदीतून ते त्या ठिकाणी इस्रायल लोक नदी पार करत होते. पण त्यावेळेस परमेश्वर एक गोष्ट देवानं त्यांना सांगितली. काय सांगितली? त्या नदीतली काय घेऊन जावा सांगती? धोंडे घेऊन जा. आणि परमेश्वरानं त्यांना धोंडे का घ्यायला सांगितले? धोंडे का घ्यायला सांगितले? प्रियानो, हे विशेष आम्ही ह्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. देवानं ह्यासाठी आणि धोंडे घ्यायला सांगितले. किती घ्यायला सांगितले? 12 धोंडे घ्यायला सांगितले. 12च का? 13 का नाही? 11 का नाही? 10 का नाही? 20 का नाही? 12च घ्यायला का सांगितले? तर ते 12 वंश होते. ओके. याकोबाला सांगितलं की तुला इस्रायल म्हणतील, आणि याकोबाचं दुसरं नाव काय? इस्रायल. आणि इस्रायलला म्हणजे त्या याकोबाला किती मुलं होती? 12 मुलं होती. 12 मुलांचे 12 वंश. आणि हेच ते इस्रायल लोक. आणि ते इस्रायल लोक पार करत असताना देवाने त्यांना सांगितले, त्या नदीतून तू काय कर? 12 धोंडे घे. आणि 12 धोंडे ह्यासाठी घे की जेव्हा तुम्ही हे धोंडे घेऊन जाल, तुमची मुलं तुम्हाला विचारतील हे धोंडे कसले, तेव्हा त्यांना तुम्ही सांगा
की नदी दुतंडी भरून वाहत होती, आम्हाला पुढे जाता येत नव्हतं, तेव्हा देवानं अद्भुत कार्य केलं की नदीचं पाणी तिकडच थांबवलं आणि कोरड्या भूमीतनं परमेश्वरानं अद्भुतरित्या चमत्कार करून आम्हाला त्या नदी पार करण्यासाठी आम्हाला सहाय्य केलं. हालेलुया. ती धोंड जेव्हा ही तुमची आठवण असेल आणि ह्या धोंड्याबद्दल तुमच्या मुलांना तुम्ही सांगा, तुमच्या पिढीला तुम्ही सांगा. हालेलुया. प्रियानो, हेच देवाचं अद्भुत कार्य आहे. आज तुम्ही आणि मी सुद्धा माग काही केलेल्या गोष्टी आम्ही विसरून जाऊ नये. देवाच्या गोष्टी कधीच विसरू नका. आपल्या पुढच्या पिढीला आम्ही सांगितलं पाहिजे. हालेलुया. पुढचं नेक्स्ट जनरेशन आम्ही तयार केलं पाहिजे देवाच्या महिमेसाठी. हीच देवाची इच्छा आहे तुमच्याने माझ्याकडून. आणि म्हणून हे वचन लक्षात ठेवा, स्वतःविषयी सावधगिरी बाळगा, स्वतःला फार जपा, नाहीतर ज्या गोष्टी आम्ही डोळ्याने पाहिलेल्या आहेत त्या निघून जातील आणि त्या विसरून जातील. म्हणून आम्ही स्वतःला जपलं पाहिजे. आणि प्रियानो, आपल्या पुत्र पौत्रांना, आपल्या मुलामुलींना आपल्याला काय करायचं, देवाच्या गोष्टींची माहिती द्यायची आहे. हालेलुया. म्हणून देवाचं कार्य लक्षात ठेवायचं आहे, देवाचं कार्य हृदयात साठवून ठेवायचं आहे अंतःकरणामध्ये, आणि आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीला द्यायचं आहे. आणि ह्याद्वारे देव संतुष्ट होणार आहे. आणि देवाला तुमच्या माझ्याकडून हेच पाहिजे आहे की देवाचा महिमा व्हावा. हालेलुया. बरेचदा प्रियानो, एक गोष्ट तुम्हाला सांगतो की आम्ही समजा एका संकटात अडकलेलो आहे आणि आम्हाला पैशाची अत्यंत गरज आहे, आणि आम्हाला पैशाची इतकी गरज आहे की आम्ही सगळीकडे प्रयत्न करतो, पैशाचं काही काम होत नाही. आणि अशा वेळेला टेन्शन फार वाढतं आणि आम्ही म्हणतो की आता पैसा कुठून येईल आणि ही गरज माझी कोण पुरवणार. आणि त्यावेळेस अशा वेळेला एक व्यक्ती कोणतरी येतो आणि आम्हाला पण म्हणतो की किती पैसे तुम्हाला पाहिजेत. मग तो म्हणतो की हां ठीक आहे बाबा, मला एवढे पैसे पाहिजे आहेत. मग ती व्यक्ती म्हणते की मी तुला मदत करतो, हे घे पैसे. तेव्हा त्या व्यक्ती त्याला पैसे दिल्यानंतर तो व्यक्ती काय होतो, फार खुश होतो, फार आनंदी होतो. माझ्या गरजेच्या वेळेला हा व्यक्ती मला मदत केला. तो व्यक्ती त्या मदत केलेल्या व्यक्तीला कधी विसरेल का? कधी विसरणार नाही. हां, पण आता एक गोष्ट तुम्हाला सांगतो, आम्ही त्या व्यक्तीला विसरणार नाही का? कारण त्यानं आम्हाला पैशाची मदत केली. पण त्या तुमच्या गरजेच्या वेळेला देवानं त्या व्यक्तीला तुमच्याकडे पाठवलेलं, मग आम्ही काय करतो, त्या व्यक्तीला लक्षात ठेवतो पण देवाला लक्षात ठेवत नाही. देवाचं त्याच्या मागं जो परमेश्वर कार्य करत होता त्या परमेश्वराचं कार्य आम्ही लक्षात ठेवत नाही. आम्ही ते जाणत नाही की हा पुरवठा परमेश्वरापासून आहे म्हणून. हीच गोष्ट इस्रायलच्या लोकांच्या मध्ये होत होती. म्हणून देव म्हणाला की तू विसरू नकोस. म्हणून आज ह्या वचनातून मला तुम्हाला सांगायचं आहे, जे परमेश्वरानं आमच्यासाठी केलेलं आहे ते कधीच आम्ही विसरू नये. हालेलुया. देवबाप तुम्हाला ह्या वचनाच्या द्वारे आशीर्वादित करो आणि तुम्ही प्रत्येक देवाचं कार्य आठवून तुम्ही परमेश्वराला महिमा द्याल, ही माझी आशा आहे. हालेलुया.